देवघरातील शिवलिंगाच्या पूजेचे नियम. महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी. लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये असावी, पण महादेवाची पिंड ही तुळशीमध्ये नसावी, तर देवघरात असावी. कारण तुळशीमध्ये शालिग्राम असतो. शालिग्राम हा महाविष्णूचे प्रतीक असतो. शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. भांड्यात शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवा आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करा. घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी. फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा असावा, कारण महादेवाचा फोटो हा स्मशानात असतो. तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये. महादेवाची पिंड ही फार मोठी असू नये. घरात महादेवाची पिंड ही 2.5 ते 3 इंच याच्यावर असू नये. शिवाय पिंड ही दगडी असेल तर अतिउत्तम आणि दगडी नसेल तर पितळाची ठेवली तरीही चालेल. महादेवाच्या पिंडीवर नाग नसावा. शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीही नसावा. फक्त महादेवाची पिंड असावी. नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो, तो देवघरात नसावा. महादेवाची पिंड न्यायप्रिय, लोकप्रिय असते असे सांगितले जाते. तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरात ठेवू नयेत असे शिवपुराणात म्हटले आहे. म्हणून जर आपल्या घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करा. एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घ्या आणि ते जास्तीचे मंदिरात नेऊन ठेवा किंवा नदीत विसर्जित करा. शिवलिंगाची पूजा कशी करावी हे आता आपण पाहूया. नेहमी महादेवाचा अभिषेक करावा. महादेवाचा अभिषेक हा दुधाने, तुपाने, पाण्याने आणि मध यांचे मिश्रण करून करायचा. त्यालाच पंचामृत असे म्हणतात. पंचामृत वाहून झाल्यावर देवाला स्वच्छ कापडाने पुसून देवघरात ठेवावे. महादेवाला पांढरी गणगोळी लावावी. देवाला कुंकू, गुलाल चढवू नये. शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षता वाहू शकता. महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावर बेलपत्री व्हावीत. महादेवावर कधीही तुळशीपत्र वाहू नये. तसेच महादेवावर पांढरे फूल जसे की सोनचाफा, धोत्र्याचे फूल, धोत्र्याचे फळ, बेलाचे फळ किंवा गोकर्णाची फुले वाहू शकता. खास करून श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने व धोत्र्याचे फळ अर्पण करायला खूप महत्त्व असते. शिवाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये शिवमूठ वाहिली जाते, ते म्हणजे तीळ, जवस, मूग, तांदूळ, सातू अशा प्रकारे शिवमूठ महादेवाच्या पिंडीवर विधिवत शिवमूठ व्हावी. अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.